जय भीम मित्रांनो. बहुजन संघटक या फेसबुकवर आज पुन्हा प्रत्यक्ष आपल्यासमोर बोलण्याची संधी मिळत आहे, याच्याबद्दलचा आनंद आहे. महाराष्ट्रात आज जे वातावरण आहे, या वातावरणाचा प्रमुख उद्देश आहे मराठ्यांच्या आरक्षणाने महाराष्ट्रभर घेतलेला पेठ. आणि त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते, कार्यकर्ते हे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं वातावरण चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत असं म्हणतात, आणि तरीही त्यांच्या हाताबाहेर गेलेली गोष्ट आहे हे आपल्या निदर्शनास येते. आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींना ते महत्त्व देऊन नेमकं त्यांना काय साधायचं आहे हे त्यांच्या लक्षात आहे की नाही, आणि या सगळ्या गोष्टीचा कोण सूत्रधार असावा याची खबरदारीने तपासणी करणे गरजेचं आहे. मित्रहो, आपण महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, शिवाजीराजांच्या रयतेचा महाराष्ट्र म्हणतो, परंतु या महाराष्ट्राचं तसं चित्र आता दिसत नाही. मराठा आरक्षणाचा पहिला जेव्हा काळ होता त्याचं ब्रीदवाक्य होतं, एक मराठा लाख मराठा. आणि त्या आंदोलनाने काय केलं? त्या आंदोलनाने सरकारने, त्यावेळीचे जे सरकार होते त्याचे प्रमुख होते बीजेपीचे कट्टर, RSSचे कट्टर कार्यकर्ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच हा मुद्दा चर्चेला घेतला मराठ्यांच्या आरक्षणाचा, आणि त्यांना आरक्षण देऊन टाकलं. राणे समितीच्या अहवालाने, गायकवाड समितीच्या अहवालाने ते आरक्षण देऊन टाकलं. मराठ्यांना असं वाटलं की आपल्याला आरक्षण मिळालं. त्यावेळी मराठ्यांना काय वाटलं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना ज्या पद्धतीनं आरक्षण मिळते ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. पण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना कोणत्या निकषाच्या आधारावर आरक्षण मिळते, त्या निकषामध्ये आपण बसतो काय, भारताच्या संविधानामध्ये हे काही लिहिलं आहे का, याचा त्यांनी विचार केला नाही आणि मराठ्यांचं आंदोलन सुरू केलं. परिणामी हायकोर्टामध्ये हे मराठा आरक्षण जिंकलं आणि पुढे सुप्रीम कोर्टामध्ये या आरक्षणाचा हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. आता पुन्हा नव्याने त्याच विषयावर, त्याच मुद्द्यावर कोणीतरी एक मनोज जरांगे नावाचा, पाटील नावाचा माणूस उभा होतो आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना, कुणब्यांना जसं आरक्षण दिलं तसं आम्हाला द्या, आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण द्या, अशी त्याची मागणी आहे. म्हणजे कुणब्यांमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या, हे त्याचं म्हणणं आहे. त्यावेळी मंडल आयोगामुळे कुणबी समाजांना जे आरक्षण मिळालं त्या आरक्षणामध्ये आता आम्हाला पण समाविष्ट करून घ्या, म्हणजे आम्हाला कुणबी समजा, ही त्यांची मागणी आहे. ही मागणी कशामुळे आली असेल, कशासाठी आली असेल, या मागणीचा सूत्रधार कोण आहे? हे आंदोलन करणारे, आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेणारे, आंदोलनाचा विरोध करणारे आणि सत्ता पक्षात आणि विरोधी पक्षात बसणारे सगळे पक्ष आणि त्यांचे धुरंधर कार्यकर्ते यांच्या डोक्यात काय असलं पाहिजे याची आपल्याला जाणीव करून द्यावी, म्हणून खरं म्हणजे हा आजचा आरक्षणाचा विषय मी घेतलेला आहे. हे आरक्षण केव्हा कसं आलं याची आपण शहानिशा केली पाहिजे. हे आरक्षण भारतीय संविधानाने आपल्याला दिलं आहे. भारतीय संविधानामध्ये 330 ते 342 अशी एकंदर 13 कलमे आहेत, ज्या कलमांमध्ये म्हटलं आहे की विवक्षित वर्गांसाठी विशिष्ट तरतुदी. या कलमांचं हे शीर्षक पाहिलं तर प्रत्येक गोष्ट भारतीय संविधानाच्या नियमाने चालणारा आमदार, खासदार, मंत्री, केंद्राचा मंत्री, कोणताही लोकप्रतिनिधी किंवा शिक्षक, प्राध्यापक किंवा सामान्य नागरिक यांनी या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. तो जर घेत नसतील तर आरक्षणाचे गोंधळ अर्थ निघणारच आहेत ना. नेमकं आरक्षण कशाला म्हणावं? आत्ता मध्यंतरी आपल्या बहुजन संघटकमध्ये आपले काही मित्र, व्याख्याते, त्यांनी आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे असं म्हटलं. काही लोकांनी आरक्षण हा आमचा अधिकार आहे असं म्हटलं. हे सगळं खरं आहे, पण नेमकं संविधानात या शब्दाचा काय अर्थ आहे, हा कोणासाठी लागू होतो, याची काय पद्धती आहे, हे मात्र कोणीही तितक्या तपशिलाने विचारात घेत नाही. परिणामी अतिशय शांत मार्गाने विचार करणारा समाज
अतिशय व्यवस्थित रीतीने आपल्या कर्तव्याचं निष्ठा पाळणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये या आंदोलनांमुळे खळबळी माजते. आणि होतं काय, आंदोलनं म्हटली की जाळपोळ होते, एसटीची जाळपोळ होते. आताच्या या आंदोलनामध्ये आमदारांची घरं जाळण्यात आली, खासदारांची घरं जाळण्यात आली, संचारबंदी लागू करण्यात आली. हे काय भानगड आहे? कोणीतरी मनोज जरांगे नावाचा माणूस ह्या आंदोलनामध्ये सूत्रधार होतो. तो मराठवाड्याचा असतो आणि मराठवाड्यापुरतं पहिल्यांदा तो मराठ्यांचं आंदोलन करतं की मराठवाड्यातले जे कुणबी आहेत यांना आरक्षण दिलं पाहिजे, मराठी आहेत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मग त्या कुणब्यांच्या मराठ्यांच्या आरक्षणाला पुन्हा इतर प्रांतातले मराठे सामील होतात आणि मग सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी त्यांची दुसरी मागणी होते. आणि मग हे आरक्षण टिकणारं द्यावं अशी मागणी होते. नेमकं हे आरक्षण आहे तरी काय याचा विचार आपण केला पाहिजे. हा विचार करण्यासाठी आपण आज खास हे बोललोय. माझं एक पुस्तक मी लिहिलं, ते पुस्तकच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या मनात मला जे सांगायचं आहे त्याचा स्पष्ट प्रकाश पडेल. आरक्षण या शब्दाचा अतिशय क्लिष्ट आणि गोंधळ अर्थ करून सगळा देश पेटवण्याचं षडयंत्र ज्या कुणी केलेलं आहे त्या एका विचारधारेला आपण आपल्या देशातून केव्हा हद्दपार करणार आहोत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये पूर्वापार परंपरेने चालत आलेल्या दोन विचारधारा आहेत. एक खोटं बोलून आपला स्वार्थ साधणाऱ्यांची विचारधारा, आणि त्यांनी या खोटं बोलण्यापायीच या देशामध्ये वर्णव्यवस्था आणली. या वर्णव्यवस्थेमध्ये त्यांनी सगळ्यात वरच्या श्रेणीवर ब्राह्मण, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्याच्यानंतर वैश्य, त्याच्यानंतर शूद्र अशा 4 जाती आणल्या, 4 वर्ण आणले आणि या प्रत्येक वर्णांमध्ये असंख्य जातींचा समावेश केला. परिणामी हा देश जातीचा झाला, वर्णांचा झाला. जाती आणि वर्ण व्यवस्था ह्या त्या प्रवर्गातल्या लोकांचं शोषण करणाऱ्या आहेत ही बाब आपल्या लक्षातच येत नाही. ही लक्षात यावी यासाठी हा प्रपंच आहे. मी या आरक्षणाबद्दलच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, मी आपणाला ते वाचून दाखवतो की भारतामध्ये इंग्रजांनी स्थायी पगाराच्या सरकारी नोकऱ्या सुरू केल्या. हा पगार त्यांनी महिनेवारी पद्धतीने सुरू केला. या नोकऱ्यांमध्ये त्यांनी भारतातील अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातींना स्थान दिले. इंग्रज सरकारने भारताची जनगणना सुरू केली. तिचा कालावधी 10 वर्ष ठेवण्यात आला. पुढे 1950 साली स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले आणि त्यातील अनुच्छेद 335 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण आरक्षण देऊन प्रतिनिधित्व देण्यात आले. पुढे हे आरक्षण संविधानातील अनुच्छेद 15(4) आणि 16(4) यानुसार राज्य सरकारांनी लागू केले. महाराष्ट्राचा विचार करता आज हे आरक्षण पुढील प्रमाणे आहे. एक, अनुसूचित जाती म्हणजे SC, ज्यात 59 जातीचा समावेश आहे, त्यांच्यासाठी 13% नोकरी आणि शिक्षणांमध्ये. त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजे ST, ज्यामध्ये 47 जमाती आहेत, त्यांच्यासाठी 60% आरक्षण. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC 346 जाती आहेत, त्यांच्यासाठी 19% आरक्षण. विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC, त्याच्यात 7 जाती, त्याचं 2% आरक्षण. विमुक्त जाती अ म्हणजे VJA 14 जाती, त्यांच्यासाठी 3% आरक्षण. भटक्या जाती म्हणजे ब NTB 37 जाती आहेत, त्यांच्यासाठी 2.5% आरक्षण. भटक्या जाती क म्हणजे NTC 1 जात धनगर, त्यांच्यासाठी 3.5% आरक्षण. भटक्या जाती ड NTD 1 जात, त्यामध्ये 2% आरक्षण. सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SEBC 1 जात 13% आरक्षण, म्हणजे एकूण आरक्षण 65% आहे. भारतातल्या जाती व्यवस्थेतील गुलामी आणि शोषण व्यवस्था संपवली पाहिजे आणि या जातींना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी इंग्रजांनी 1806 पासून पुढाकार घेतला. 1881 साली त्यांनी जनगणनेला सुरुवात केली. 1882 साली हंटर कमिशनची नियुक्ती केली. 1891 त्रावणकोर राज्यातील अस्पृश्यांनी नोकऱ्यात आरक्षण देण्याची मागणी केली. 1901 शाहू महाराजांनी अस्पृश्य आणि शूद्रांना 50% आरक्षण लागू केले. 1908 साली शाहू महाराजांच्या धर्तीवर इंग्रज सरकारने आरक्षण सुरू करण्याचा प्रयत्न केला. 1909 त्यांनी आरक्षणाचा कायदा केला. तेव्हापासून अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी आणि त्यांच्या माणुसकीच्या हक्कासाठी सतत संघर्ष सुरू असलेला दिसून येतो. त्याचा परिणाम
भारतीय संविधान सभेने आपल्या संविधानात अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय लोकांसाठी विशेष प्रावधाने केली. स्वतंत्र भारतात त्याची अंमलबजावणी सुरू होताच वर्णवर्चस्ववादी लोकांनी त्याला विरोध करण्याचे कार्य सुरू केले आणि वास्तविकता ही आहे की आजही हा विरोध करण्याचे काम ते नियोजन पद्धतीने करत राहतात. भारतात आजही शासन आणि प्रशासन उच्चवर्णीय आणि सरंजामदार यांच्याच हातात आहे. त्यामुळे जाती व्यवस्था नष्ट व्हावी असे कोणालाही वाटत नाही. जाती व्यवस्थेच्या नावावर नोकरीत आणि शिक्षणात ज्या संधी दिल्या जातात त्याची पूर्णांशाने अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि त्यासाठी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून ही प्रकरणे न्यायप्रविष्ट केली जातात आणि न्यायालये आपले निर्णय देत राहतात. न्यायालयाचे हे निर्णय सत्तेत असलेले प्रतिनिधी लागू करतातच असे नाही, ते उलटसुलट फिरवतात सुद्धा. आणि न्यायव्यवस्थेतील लोक सुद्धा ते निर्णय योग्य देतातच असे नाही, ते सुद्धा उलटसुलट फिरवतात. सर्वोच्च न्यायालयात 1951 साली श्रीमती चंपकम दोराईरंजन विरुद्ध मद्रास राज्य, 1963 साली M.R. बालाजी विरुद्ध म्हैसूर राज्य, 1992 साली इंदिरा सहाने विरुद्ध केंद्र सरकार, 1962 साली हिरालाल विरुद्ध पंजाब राज्य, 1970 ला अखिल भारतीय शोषित कर्मचारी संघ विरुद्ध केंद्र सरकार, 1996 ला वरपाल सिंह विरुद्ध केंद्र सरकार, अजित सिंह जानुना विरुद्ध पंजाब सरकार, 1999 ला M.G. बदन्ना पवार विरुद्ध कर्नाटक राज्य, 1997 ला जगदीशलाल विरुद्ध हरियाणा राज्य, 2001 ला विनोद कुमार विरुद्ध केंद्र सरकार, 1993 ला J.P. उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश, 2005 ला TME फाउंडेशन विरुद्ध कर्नाटक राज्य, P.A. इनामदार विरुद्ध महाराष्ट्र राज्य, 2007 ला I.R. चेलो विरुद्ध तामिळनाडू, M. नागराजन विरुद्ध केंद्र सरकार, 2008 ला अशोक कुमार ठाकूर विरुद्ध केंद्र सरकार आणि 2014 ला विनोद पाटील विरुद्ध महाराष्ट्र राज्य, 2019 ला महाराष्ट्र राज्य विरुद्ध उच्च न्यायालय. ही आणि या संदर्भातील इतर सर्व न्यायालयीन प्रकरणे बारकाईने तपासली तर याचिकाकर्ते कोण आहेत, विरुद्ध बाजूचे लोक कोण आहेत, त्यांची वकील मंडळी कोण आहे आणि न्यायासनावर बसलेले उच्च न्यायालयातील आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती कोण आहेत हे लक्षात घेतल्यावर एक बाब प्रकर्षाने जाणवते ही की आपल्या देशात जाती व्यवस्था आहे, ती शोषणावर आधारित आहे. ही व्यवस्था भारतीय संविधानाने संपविण्यासाठी काही अनुच्छेदांचे विशेष प्रावधान केलेले आहे आणि ही शोषण व्यवस्था संविधान लागू झाल्याच्या 50-60 वर्षात संपवली गेली पाहिजे आणि भारत देश खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष देश बनला पाहिजे. हे संविधानाचे स्वप्न अलीकडे दिवसेंदिवस भंग पावत आहे आणि तसतशी जाती आणि धर्म व्यवस्था अधिक बळकट होण्यात आहे. महाराष्ट्रात मंडल कमिशन लागू झाले, त्यात मराठा समाजाचा समावेश नव्हता. 1989 साली माथाडी कामगारांसाठी 1966 पासून लढा देणारे अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रथम मागणी केली. ही मागणी मंडल आयोगाच्या समर्थनार्थ होती की विरोधात होती हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला आणि मंडल कमिशनच्या शिफारशींच्या अधिकाधिक कडक चाचण्या न्यायालयात सुरू झाल्या. स्थगनादेश निघाले, ठराव झाले, परिपत्रके निघाले, कायदे करण्यात आले. मराठ्यांना नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण तर मुस्लिम समाजाला 5% आरक्षण हे महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडासमोर फिरवण्यात आले. बापट आयोग निर्माण करण्यात आला, नचिअप्पन आयोग निर्माण करण्यात आला, नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर अहवाल मागण्यात आला, गायकवाड आयोग निर्माण करण्यात आला, माननीय अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती निर्माण करण्यात आली. म्हणजे मराठा आरक्षणाचा हा लढा संविधानातील 340 कलमांसाठी नाही, हा लढा 330 ते 342 या कलमांसाठी नाही, हा लढा 15(4) आणि 16(4) या कलमातील तरतुदींचा अर्थ लावण्यासाठी आहे. श्री व्यंकटेश पाटील यांनी मराठा आरक्षण भूमिका आणि वास्तव या शीर्षकाचे एक पुस्तक तयार केले. महाराष्ट्रातल्या राजकारण आणि समाजकारणातल्या तज्ज्ञ असलेल्या 25 व्यक्तींनी याबाबत लेख लिहिले. या सर्व लेखांमध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावे ही भूमिका मांडली. मराठा महासंघ, मराठा सेवा संघ आणि त्यांच्या अनेक उपशाखा यांच्या नेत्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न आंदोलनाचा प्रश्न म्हणून उभा केला. 50%च्या वर आरक्षण जाऊ नये हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य केला तर मराठ्यांना मंडल आयोगाने दिलेल्या शिफारसीत मागासवर्गीय म्हणून राहावे लागेल. ही तयारी मराठ्यांची नाही. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक जात की वेगवेगळी जात याच्या चर्चाही जोर धरत आहेत आणि त्यामुळे याचा प्रत्यक्ष फटका मंडल आयोगातील इतर मागासवर्गीयांच्या 27% आरक्षणाला बसतोय. आणि याहीपेक्षा आरक्षणाची ही कलमे जी शिक्षणात आणि नोकरीत आहेत त्याचा सद्य परिस्थितीत विचार करायला हवा.
आज भारतात सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण, एकूण नोकऱ्यांचा विचार केला तर दर 100 नोकऱ्यांमागे केवळ 4 नोकऱ्या या सरकारी नोकऱ्या आहेत. बाकीच्या 96 या खासगी आणि निमसरकारी नोकऱ्या आहेत. ज्यांनी आरक्षणाच्या संविधानातील नियमांची कधीच पूर्तता केली नाही आणि आता सरकारने त्यांच्यावरची बंधने पुन्हा शिथिल केलेली आहेत, तर दुसरीकडे या 100 पैकी 4 ते 5 सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी जीवघेण्या स्पर्धा परीक्षांना तोंड द्यावे लागते आणि तशात सरकारच्या मर्जीतील लोकांना बिना परीक्षा नोकऱ्या दिल्या जातात अशा बातम्या येत राहतात आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या जाती पाहून त्यांना कारणे सांगून डावलले जाते. अशी भयानक परिस्थिती आहे. सरकारने सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प ठेवून खासगी नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने वापरून संविधानांच्या या कलमांचा उच्छेद मांडलाय. दुसरीकडे सरकारने आपले संपूर्ण लक्ष शिक्षणातून काढून घेतले आहे. खासगी शिक्षणात प्रचंड पैसा खर्च करून विद्यार्थी जेव्हा बेरोजगार होतात, नोकऱ्यांपासून वंचित होतात आणि त्यांच्या उमेदीचे आयुष्य बर्बाद होते, अशावेळी या देशातील तरुण बेकारांचा हा प्रचंड समूह देशाला कुठे घेऊन जाईल याची भीती सरकारला अजिबात वाटत नाही, राज्यकर्त्यांना वाटत नाही आणि कोणत्याच पक्षांना सुद्धा वाटत नाही. देश दुर्बल बनविण्याचे हे एकमेव षडयंत्र आहे. यासाठी संविधानाच्या कलमांचे विविध गोंधळात टाकणारे अर्थ लावून आणि त्या अर्थांना न्यायव्यवस्थेचा मुलामा देऊन या कलमांच्या गोंधळ अर्थाने देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे आणि या संभ्रमात तथाकथित लोक बिनभोपाटपणे आणि आरामात जगत आहेत. संविधानाने सांगितलेल्या प्रावधानानुसार भारताची जनगणना जर व्यवस्थित करण्यात आली, ती जातीनिहाय, अर्थव्यवस्थेसाठी कुटुंबनिहाय, शिक्षणनिहाय जर केली आणि दर 5 वर्षाच्या जनगणनेत 10 वर्षाच्या जनगणनेत त्यांचा फरक तपासणारा अहवाल तयार केला, तर भारताचे संविधान आणि भारताची लोकशाही हे जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकाची राहू शकेल. ही जाणीव भारतीय राज्यकर्त्यांना आणि विचारवंतांना आली आणि त्यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली, तर जाती व्यवस्थेचे हे रुद्र रूप जगासमोर येईल आणि त्यातून नव्या नव्या उपायांची निर्मिती होईल. पण हे करणे आज प्रस्थापित सरकारला किंवा परंपरेने आलेल्या सत्ताधिकाऱ्यांना हे आवश्यक वाटत नाही आणि त्यामुळेच हा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात त्यांनी काय केलं? भारताचं संविधानातलं 16(4) हे कलम अतिशय महत्वाचं कलम होतं. या कलमामध्ये काय सांगितलं होतं? या कलमामध्ये सांगितलेलं आहे की सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी, राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकास समान संधी असेल. आणि याच्यातलं 4थं ख आहे की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याला खंड 4 किंवा खंड 4 क अन्वये आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार एखाद्या वर्षात पद भरण्यासाठी म्हणून राखून ठेवलेल्या परंतु त्या वर्षात रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षामध्ये भरावयाच्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही आणि अशा वर्गातील रिक्त जागा त्या वर्षामध्ये भरण्यात येतील. त्या वर्षातील रिक्त जागांच्या 50% इतकी आरक्षणाची मर्यादा ठरविण्याकरता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमेस धरला नाही. या 16(4) कलमातलं हे ख जे आहे हे केव्हा झालं? हे कधी कोणाच्या लक्षात आलं नाही. हे संविधान 81वी सुधारणा अधिनियम 2000 यांच्या कलम 2 द्वारे समाविष्ट केला. हे झालं 9 जून 2000 रोजी. यावर्षी केंद्रामध्ये कोणाचं सरकार होतं याचा कधी विचार केला? यावेळी बीजेपीचं सरकार होतं आणि ज्यांचा आपण खूप उदो करतो असे अटल बिहारी वाजपेयी यांनी या देशातील चातुर्वर्ण व्यवस्था कायम राहावी, या देशातील 3 समाजाचे 3 वर्णाचे लोक म्हणजे अस्पृश्य, शूद्र आणि क्षत्रिय हे कायम आपले अंकित राहावे, गुलाम राहावे, आपण त्यांच्यावर सतत शोषण करावं, ही ज्या मानसिकतेची परंपरा आहे, या परंपरेचे बीजेपी हे सरकार आहे, या परंपरेचे RSS हे त्याचं संघटन आहे. हे ज्या दिवशी या देशातील बहुसंख्य लोकांच्या म्हणजे ब्राह्मण आणि या विचारधारेचे विचार करणारे लोक यांच्यापेक्षा बाकीच्या लोकांच्या जेव्हा लक्षात येईल, त्या दिवशीच खऱ्या अर्थाने आपला देश लोकशाही धर्मनिरपेक्षवादी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचे, भारताच्या संविधानातलं जे उद्देशिका आहे की ज्यामुळे या देशातला प्रत्येक माणूस अतिशय आनंदाने, सुखाने आणि समाधानाने, बंधुभावाने जगू शकेल, तो दिवस येईल. पण तो दिवस येऊ द्यायचा नाही. असा दिवस आला तर या चातुर्वर्ण व्यवस्थेतील सर्वात वर्ण व्यवस्थेच्या वर्चस्वाचे काय होईल? म्हणून
या कलमांना विरोध करण्यासाठी ते सतत सतत काही ना काही युक्त्या करत राहतात, काही आंदोलन पेटवत राहतात. त्यांचा अतिशय चांगला फंड आहे, तो मी ह्याच्यात तुम्हाला सांगणार आहे. भारत देशामध्ये संविधान हे दिनांक 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले. या संविधानातील प्रत्येक कलमाला अनुसरून या देशातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे. लोकप्रतिनिधींनी ते ज्या विभागात किंवा प्रवर्गात प्रतिनिधित्व करतात त्यांच्या कर्तव्य आणि संविधानाने दिलेल्या जबाबदारीने वागावे. या लोकप्रतिनिधींनी निवडलेल्या सरकारने आपल्या अखत्यारीतील सत्रे जबाबदारीने राबवावी. ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या, त्याचप्रमाणे काम करणाऱ्या आणि ही जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची, नेत्यांची, पक्षांची सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी जबाबदारीने डोळ्यात तेल घालून या घटनांवर लक्ष ठेवावे आणि ही माहिती सत्य रूपात जनतेसमोर पोहोचवावी. संविधानाने दिलेल्या जबाबदारी, अधिकार आणि कर्तव्याचा गैरवापर कोणताही व्यक्ती, समुदाय, पक्ष, सरकार, विरोधी पक्ष करत असेल तर भारतातील न्यायव्यवस्थेने त्यात लक्ष घालून संबंधितांना असे दंडित करावे की आरोपित व्यक्तीची सजा पाहून दुसरा कोणताही व्यक्ती असा गुन्हा पुन्हा पुन्हा करणार नाही. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला समता, स्वातंत्र्य, न्याय, दर्जा, संधी आणि बंधुभाव कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने देशातील प्रत्येकच घटकांवर टाकलेली आहे. जगाच्या लोकशाही प्रणित देशात भारतीय लोकशाही जिवंत करणारा अभिलेख म्हणून भारतीय संविधानाकडे पाहिले जाते. यातील एकही शब्द मानवी मूल्यांना कलंकित करत नाही. यातील प्रत्येक शब्द हा माणुसकीला काळीमा फासण्यास परवानगी देत नाही आणि यातील प्रत्येक शब्द बंधुभावाची शिकवण देतो, तसे संस्कार प्रेरित करायला प्रोत्साहित करतो. परंतु भारतातील पूर्वापार चालत आलेल्या जात, वर्ण, वर्ग या द्वेषमूलक शोषणकर्त्या संस्कृतीने ती कायम ठेवणाऱ्या वर्णवर्चस्ववादी जात समूहांनी या भारताच्या संविधानातील प्रत्येक पवित्र शब्दाला कसे अपवित्र करता येईल आणि आपली वर्णवर्चस्ववादी सरंजामी किंवा सामंत सत्ताक पद्धती कशी मजबूत करता येईल याचाच सतत प्रयत्न केलेला दिसून येतो. महाराष्ट्रात आज 2023 या वर्षात संघर्ष पेटवणारा आणि संविधानाची सत्यता गोंधळात टाकणारा जो उपक्रम सुरू आहे, या उपक्रमातील एका शब्दाचे नाव आहे आरक्षण. संविधानातील आरक्षण या शब्दाचा सरळ अर्थ लपवून गोंधळात टाकणारा, गोंधळ घालून समाज स्वास्थ्य बिघडवणारा आणि त्याहून भयंकर म्हणजे भारतीय संविधानाचे पावित्र्यच नष्ट करणारा अर्थ आरक्षण या शब्दाला देण्यात येत आहे. म्हणून आरक्षण या सरळ शब्दाचे गोंधळ अर्थ कसे कसे आहेत ते पाहणे खूपच आवश्यक झाले आहे. भारताच्या किंवा निदान महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीने हे अर्थ ध्यानात घेऊन सावध राहण्याची कधी नव्हे तेवढी गरज आज निर्माण झालेली आहे. आणि आता ही सावधानता दाखवली गेली नाही तर गोंधळांचा धर्म, गोंधळांची सत्ता निर्माण करून सैतानाचे राज्य आणल्याशिवाय राहणार नाही, हे पक्के ध्यानात ठेवावे लागेल. भारतीय संविधानाच्या भाग 16 या प्रकरणाचे शीर्षक आहे विवक्षित वर्गासंबंधी विशेष तरतुदी. भारताच्या संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा लिहिला. तो त्यांनी अस्खलित इंग्रजी भाषेत लिहिला आणि तो इंग्रजी भाषेतच संविधान म्हणून मंजूर आणि स्वीकृत केला गेला. तेव्हा या शीर्षकाचे इंग्रजी भाषेत पुढील प्रमाणे नामकरण आहे स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू सर्टन क्लासेस. या दोन्ही भाषेतील वाक्यांचा साधा सरळ अर्थ आहे विशेष तरतुदी करून ठेवण्यात आल्या आहेत जे विशेष वर्ग आहेत त्यांच्यासाठी. आता विशेष तरतुदी कोणत्या? तर भारतीय संविधानातील कलम 330 प्रमाणे भारताच्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी आणि अनुसूचित जनजातींसाठी खासदार म्हणून विशेष प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणाच्या आधारावर देण्यात येईल. कलम 331 प्रमाणे भारतात असलेल्या आंग्ल भारतीय समाजाचे लोकसभेत प्रतिनिधित्व नाही असे राष्ट्रपतीचे मत असेल तर आंग्ल भारतीय समाजाचे 2 प्रतिनिधी लोकसभेत खासदार बनतील. कलम 332 प्रमाणे अनुसूचित जाती आणि जमातीचे लोकप्रतिनिधी त्या त्या राज्यांच्या विधानसभांमध्ये लोकसंख्येनुसार आमदार असतील. तर कलम 333 प्रमाणे आंग्ल भारतीय लोकांचे प्रतिनिधित्व करणारा त्या त्या राज्यातील लोकसंख्येनुरूप 1 प्रतिनिधी आमदार असेल. कलम 334 प्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आंग्ल भारतीय समाज यांना जे लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभेत लोकप्रतिनिधित्व आरक्षित केले गेले ते संपुष्टात आणण्यात येईल. संविधानाच्या सुरुवातीला 10 वर्षानंतर, संविधान कलम दुरुस्तीनंतर 60 वर्षानंतर आणि 25 जानेवारी 2010च्या संविधान कलम दुरुस्तीनंतर 70 वर्षानंतर या विशेष तरतुदी समाप्त करण्यात येतील. त्यावर त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन संसदेने, राज्यांच्या विधानसभेने निर्णय घेणे अपेक्षित होते. भारतीय संविधानातील कलम 330 ते 334
या कलमांच्या द्वारे जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि आंग्ल भारतीय समाज यांच्यासाठी लोकशाही यंत्रणेच्या सरकारमध्ये आपल्या जातीच्या आणि त्या जातीच्या प्रदेशात बहुसंख्येने राहतात त्यांच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या तरतुदी आणि कार्यकलापावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे प्रतिनिधित्व विशेष तरतूद म्हणून संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे. हे खरे आरक्षण आहे. हे खरे त्या विशिष्ट प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करणारे संविधानिक आरक्षण आहे, ज्याची मुदत कोणताही गदारोळ न होता दरवेळी वाढविली जाते. लोकप्रतिनिधींच्या या आरक्षणाबद्दल भारतातील कोणत्याही पक्षांनी, कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, कोणत्याही प्रसारमाध्यमांनी, कोणत्याही न्यायालयाने कुठलीही वाच्यता केली नाही. याबाबत अनुसूचित जाती जमातीचे लोक वगळता बहुसंख्य लोक जे देशाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये मानांकित आहेत, सत्तेत आहेत, ते चिडीचूप आहेत. आणि भारताच्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशाला, ज्यामध्ये नागरिकांच्या द्वारा दर 5 वर्षांनी लोकसभेसाठी 548 खासदार निवडून दिले जातात, ज्यात 84 खासदार हे अनुसूचित जातीचे आणि 47 खासदार हे अनुसूचित जमातीचे आहेत. हे एकूण 131 खासदार भारतीय संविधानाच्या 330 ते 334 या 5 कलमांनी दिलेल्या विशेषाधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत. आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये याच विशेषाधिकारात हे आमदार म्हणून निवडले गेले आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. त्यातील 29 आमदार हे अनुसूचित जातीचे आणि 25 आमदार हे अनुसूचित जमातीचे, म्हणजे 54 आमदार हे अनुसूचित जाती जमातीचे आहेत, ज्यांच्याबद्दल काहीच कुठेच कधीच काही बोलले जात नाही. याचे काय कारण असावे? याचे साधे, सरळ आणि सत्य स्पष्ट उत्तर आहे. ते ज्या प्रवर्गातून आणि ज्या प्रदेशातून निवडून आले त्यांना त्यांच्या प्रवर्गासंबंधी बोलण्याचा, बिल मांडण्याचा, बिलाला विरोध करण्याचा अधिकार त्यांनी आतापर्यंत वापरला नाही. ते ज्या कोणत्या पक्षातर्फे निवडून आले त्या पक्षाने त्यांना तो अधिकार वापरू दिला नाही. या जाती प्रवर्गाच्या उमेदवारीने त्यांची श्रीमंती वाढविली, पण त्यापायी स्वाभिमान आणि स्वातंत्र्य गमावले आहे. त्यांच्या मनात आणि जगण्यात त्यांनी मानलेल्या वरिष्ठांसोबत प्रचंड लाचारीने वागण्याच्या किमयेने त्यांचे आरक्षण अधिकाधिक आपोआप वाढत जात आहे. त्यांच्या प्रतिनिधित्वाचा त्यांच्या समाजाला कोणताही फायदा झालेला नाही. भारतीय संविधानाच्या या कलमांमुळे त्यांच्या समाजात स्वाभिमान निर्माण होईल, इतर सर्व लोक त्यांच्याशी बंधुभावाने वागतील, हे संविधानाचे स्वप्न यांनी लाचारीच्या मातीत गाडून टाकले आहे. आणि भारतीय उच्चभ्रूवर्ण व्यवस्था संस्कृतीला हेच अभिप्रेत आहे. म्हणून त्यांच्या संबंधी कोणीच बोलत नाही, त्यांना जाब विचारत नाही. आता या सर्व विशेष तरतुदीमधील कलम 336 आणि कलम 337 ही कलमे आंग्ल भारतीय समाजाची आहेत. आज आंग्ल भारतीय जनसंख्या नगण्य स्वरूपात झाल्यामुळे ही कलमे निरस्त झाली आहेत किंवा ती होण्याच्या मार्गावर आहेत, ज्यामुळे या समाजातील विशेष तरतुदी तो समाजच नाहीसा झाल्यामुळे या कलमांना तसाही अर्थ उरत नाही. कलम 338 प्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संबंधाने राष्ट्रीय आयोगाची निर्मिती करावी आणि त्याचे कर्तव्य व अधिकार कोणते असतील ही माहिती या कलमांमध्ये अंतर्भूत आहे. अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र आयोग आणि अनुसूचित जनजातीसाठी स्वतंत्र आयोग आणि त्यांची स्वतंत्र कार्यपद्धती अशी त्याची रचना या कलमांमध्ये आहे. या कलमांवरही आतापर्यंत कोणत्याच भारतीयांनी आक्षेप घेतलेला नाही. इतकेच काय, त्याची माहिती सुद्धा करून घेण्यात येत नाही. एवढी महत्वाची ही कलमे दुर्लक्षित ठेवण्यात आलेली आहेत. कलम 341 आणि कलम 342 ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीच्या संवैधानिक ओळखीच्या संबंधाने आहेत. त्याबद्दलही आतापर्यंत कुणी लक्ष दिले नाही. आता उरली केवळ आणि केवळ 2 कलमे. एक कलम 335 आणि दुसरे कलम 340. यातील 335 या कलमाचा गोंधळलेला अर्थ पाहू. यातील कलम 335 पुढील प्रमाणे आहे: सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे हक्क संघराज्य किंवा राज्य यांच्या कारभाराच्या संबंधातील सेवामध्ये व पदावर नियुक्ती करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यामधील व्यक्तींच्या हक्क, मागण्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेशी सुसंगत राखून विचारात घेतल्या जातील. परंतु असे की संघराज्य किंवा राज्य यांच्या कारभाराच्या संबंधातील सेवांच्या कोणत्याही वर्गामध्ये किंवा पदांवर पदोन्नती देण्याच्या बाबतीत आरक्षण ठेवण्याकरिता अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यामधील व्यक्तींसाठी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली गुणमर्यादा शिथिल करण्याच्या दृष्टीने किंवा मूल्यमापनासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने कोणतीही तरतूद करण्यासाठी या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध येणार नाही. भारतातील सर्व लोकांमध्ये संविधानातील हे 335 एकमेव कलम आहे ज्याचा प्रत्येक जण मन मानेल तसा अर्थ लावून या कलमाबद्दल गोंधळ उडवून देतो. त्याची सत्तेत, जनतेत, प्रसारमाध्यमात, शिक्षणात, सरकारात, विविध पक्षामध्ये
न्याय व्यवस्थेमध्ये सतत चर्चा होत जाते आणि आरक्षण या साध्या सरळ शब्दाला वेगवेगळे गोंधळ अर्थ लावून वातावरण तापविले जाते, समाज स्वास्थ्य बिघडविले जाते. परंतु याचा नीट वस्तुस्थिती दर्शक सत्य अर्थ कोणीही ध्यानात घेत नाही, म्हणून त्याचा सरळ अर्थ काय ते पाहिलं पाहिजे. 335व्या कलमात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती असे 2 शब्द आहेत. आज अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या शब्दांचा अर्थ पुढील प्रमाणे दिला जातो. पहा, 1. अनुसूचित जाती म्हणजे महार लोक, अनुसूचित जाती म्हणजे दलित लोक, अनुसूचित जाती म्हणजे मागासवर्गीय लोक, अनुसूचित जाती म्हणजे हरिजन लोक, अनुसूचित जाती म्हणजे उदास लोक, अनुसूचित जाती म्हणजे गावकुसाबाहेरचे लोक. आता अनुसूचित जाती म्हणजे बौद्ध धर्माचे लोक. अनुसूचित जाती या शब्दाचे इतके गोंधळ अर्थ असतील आणि जो तो आपल्याला माहीत असलेलाच अर्थ बरोबर आहे असा प्रचार करीत असेल, पसरवित असेल, तर या गोंधळ अर्थामधील एकही अर्थ सत्यापर्यंत पोहोचत नाही. उलट गोंधळ वाढविण्यातच समाज स्वास्थ्य बिघडविण्यात अशा अर्थांची जास्त मदत होते. अनुसूचित जात ही भारतीय जाती व्यवस्थेमध्ये कोणतीच जात नाही. त्यामुळे अनुसूचित जात हा शब्द जातीवाचक शब्द नाही. अनुसूचित जात हा कायदेशीर शब्द आहे, कायद्याने बनविलेला शब्द आहे. भारतामधील मागील 2000 वर्षापासून वर्णव्यवस्था ही भारतीय समाजमनावर प्रभावी रीतीने सत्ता गाजवीत आलेली आहे. ही वर्णव्यवस्था 4 विभागात विभागली गेली आहे, म्हणून तिला चातुर्वर्ण व्यवस्था असे म्हटले गेले आहे. हे चातुर्वर्ण पुढील प्रमाणे आहेत. प्रथम स्थानी ब्राह्मण, दुसऱ्या स्थानावर क्षत्रिय, तिसऱ्या स्थानी वैश्य आणि चौथ्या स्थानी शूद्र. या व्यवस्थेचे निर्माते देव किंवा परमेश्वर आहेत. माणसांच्या उद्धारासाठी या देवांनी अवतार धारण केलेले आहेत. हे अवतार एकंदर 24 आहेत, पण प्रचारात मात्र 10 आहेत. हे अवतार भगवान विष्णूचे आहेत. जगात सुरुवातीला 3 देव म्हणजे त्रिदेव आहेत. निर्माता म्हणजे ब्रह्मदेव, पालनकर्ता म्हणजे विष्णुदेव आणि नाश किंवा संहार करता म्हणजे शंकरदेव किंवा महादेव. ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांच्या अवतार लीलावरील अनेक आख्याने निर्माण झाली. वेद, उपनिषदे, श्रुती, स्मृती, पुराणे, शास्त्रे ही निर्माण झाली. धर्मग्रंथांचे धर्म कायदेत ग्रंथ तयार झाले. मनुस्मृती हा भारतीय चातुर्वर्ण व्यवस्थेचा अतिशय पक्की करणारा कायदे ग्रंथ झाला. ही चातुर्वर्ण व्यवस्था जन्माने मिळाल्यामुळे जाती व्यवस्थेचा उगम झाला आणि जाती व्यवस्थेमुळे वर्ण व्यवस्थेची शोषण व्यवस्था बिनभोबाट वंश परंपरेने वर्षानुवर्षे चालत राहिली आहे. राजे बदलले, मात्र राज्य व्यवस्था काही बदलली नाही. ज्या राजाने बदलायचा प्रयत्न केला त्याचा या व्यवस्थेने खात्मा केला. या चातुर्वर्ण व्यवस्थेत ज्याचे कुठलेच स्थान नाही, पण त्याने वरील सर्व वर्णाची केवळ सेवा करावी, ती केवळ पूर्वजन्म आणि पुनर्जन्माच्या भरोशावर, म्हणजे पूर्वजन्मी पाप केल्यामुळे वर्तमानाचा जन्म हा दिलेली सेवा इमानदारीने करून पुढच्या जन्मी सुखाचा आनंद मिळेल या आशेने चातुर्वर्ण्याची केवळ सेवा करायची, त्यांचे गुलाम राहायचे, त्यांच्यापुढे बोलायचे तर दूरच पण मान सुद्धा वर करायची नाही, त्यांचे अत्याचार निमुटपणे सहन करायचे. या अशा वर्णाला 5वा वर्ण म्हटले गेले, ज्याचे नामकरण आहे अस्पृश्य. जाती ज्यांच्या सावलीला विटाळ होतो, ज्यांना स्पर्श केला करू दिला जात नाही, मात्र त्यांच्या स्त्री पुरुषासहित कसाही उपयोग करून घेतला तरी ती पाप नसून पुण्यच होते, अशा जाती म्हणजे अस्पृश्य जाती. इंग्रज भारतात आले. त्यांनी भारताच्या राज्यव्यवस्थेचे, अर्थव्यवस्थेचे आणि समाज व्यवस्थेचे बारकाईने अध्ययन केले. विखुरलेल्या आणि बरबटलेल्या समाजावर थोड्याशा आमिषाने आरामात राज्य करता येऊ शकते हे निरीक्षणांती इंग्रजांनी इथूनच घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली. परिणामी राजा सरकार, मात्र त्याचे करते धरते इंग्रज सेनापती, पुढे कंपनी सरकार आणि त्याच्याही पुढे राणी सरकार, ब्रिटिशाचे साम्राज्य भारतावर स्थापित झाले. ब्रिटिशांना लागणाऱ्या सेवा देण्यासाठी अस्पृश्य जातींनी सुरुवात केली. त्या बदल्यात ब्रिटिशांनी त्यांना नियमित व स्थायी पगार देण्याची यंत्रणा सुरू केली आणि अस्पृश्य वर्गात एक नवा उत्साह संचारला. पहिल्या जागतिक महायुद्धामुळे जगातली भांडवली राष्ट्रे खचून गेली. त्यातून सावरण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. भारताची सत्ता जी राबविण्यासाठी त्यांना प्रचंड खर्च येत होता, त्यांच्यात कमी करावी म्हणून त्यांनी 1919 साली भारत सरकार हा कायदा केला आणि त्याच्या अंमलबजावणीच्या धोरणाच्या चर्चा सुरू झाल्या. ब्रिटिश सरकारने भारत सरकारमध्ये भारतीय प्रतिनिधित्व असावे म्हणून लोकप्रतिनिधी कसे निवडावे याचे अहवाल तयार केले. भारत सरकारच्या प्रतिनिधी व्यवस्थेतील अधिकारी संबंधित विषयाचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होऊन आणि त्या विभागाची परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेत सहभागी होण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचे अहवाल सादर झाले. असे अहवाल सादर करणाऱ्यांमध्ये मोर्ले मिंटो या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा अहवाल, मांटेन्गू चेल्मस्फोर्ड यांचा अहवाल, सायमन कमिशन यांचा अहवाल आणि सर्वात महत्त्वाचे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमधील पारित झालेले प्रस्ताव या सर्वात महत्त्वाच्या भारतीयांच्या भवितव्याबाबतच्या दिशा देणाऱ्या ठळक बाबी होत्या. भारतीय राज्यसत्तेचा सहभागात कोण राहू शकेल, भारताच्या विकासात लोकशाही मूल्य कशी राहतील
आणि भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांना गुलामीच्या अत्याचाराशिवाय दुसरे काहीच मिळालेले नाही, दबलेल्या, पिचलेल्या आणि उदास झालेल्या हजारो जातीतील लोकांना भारतीय लोकशाही सत्तेत काय स्थान मिळणार आहे, याची भविष्याची कोणती दशा आणि राजसत्ता निर्धारित करणार आहे, अशा महत्वाच्या प्रश्नांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एकमेव नेत्याने इंग्रजांशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्याचे फार मोठे क्रांतिकार्य केले आहे. सायमन कमिशन पुढे साक्ष देऊन आपले निवेदन सादर करताना आणि गोलमेज परिषदेच्या कामकाजांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मागण्या केल्या आणि त्याची वास्तविक स्थिती विशद केली, त्याचा परिपाक म्हणजे ब्रिटिश सरकारने अस्पृश्य समजलेल्या गेलेल्या जाती किती आहेत, आदिवासी जाती किती आहेत, त्यांची मोजणी करून त्यांच्या स्थितीचा अहवाल तयार करण्याचे आदेश पारित केले. या सर्वांवर आधारित भारत सरकार अधिनियम 1935 मंजूर करण्यात आला. भारतामध्ये असलेल्या अस्पृश्य जातींची गणना केल्यानंतर त्यांचे नियोजित रूप बनविण्यात आले. त्या प्रारूपाला शेड्यूल्ड हे नाव दिले. ह्या शेड्यूल्डमध्ये भारतातील ज्या अस्पृश्य गणलेल्या गेलेल्या जाती होत्या त्यांचे नाव आणि प्रदेशावर त्यांची ओळख सर्वप्रथम इंग्रजीतून जगासमोर आणली आणि 1936ला या अहवालाला शेड्यूल्ड कास्ट म्हणावे असा आदेश पारित झाला आणि हा आदेश ब्रिटिश सरकारने भारत सरकार म्हणून 1938 साली लागू केला. तेव्हापासून आतापर्यंत हा आदेश निरंतर लागू आहे. तो स्वतंत्र भारतातही लागू आहे. शेड्यूल्ड कास्ट या शब्दाचा अर्थ आपण अनुसूचित जाती हा घेतो आणि शेड्यूल्ड ट्राईब्स या शब्दाचा अर्थ अनुसूचित जमाती. भारताच्या वर्णाश्रम धर्मसंस्कृतीत चातुर्वर्ण्य व्यवस्था हे धर्मसत्तेचे प्रभावी हत्यार आहे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या प्रत्येक वर्णातील असलेल्या बहुसंख्य जातींना व्यवहारात जगण्याचे, आदान प्रदान करण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांची ओळख आहे, त्यांचीही माहिती आहे. परंतु या व्यतिरिक्त अशा बहुसंख्य जाती आहेत ज्यांची काहीच ओळख नाही, ज्यांची माहिती नाही, केवळ आणि केवळ त्यांच्याकडून गुलामीसारखी मन मानेल तशी कामे करून घ्यायची आणि त्याच्या मोबदल्यात त्याचा विटाळ करायचा, त्याला अस्पृश्य म्हणायचे. ह्या जाती हिंदू संस्कृतीच्या अंग झालेल्या नाहीत. त्यांचा इतर जातीशी समन्वय सुद्धा नाही. अशा जातीचे संकलन केलेली यादी म्हणजे अनुसूचित जाती. या जातींचा समावेश या अनुसूचित केला गेला आहे. त्या जाती अनुसूचित जाती आणि ज्या अनुसूचीमध्ये जमाती किंवा जनजाती यांचा समावेश केला त्या जमातीची सूची म्हणून अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जनजाती. ज्या जातीची नावे आधी अस्पृश्य म्हणून समजली जात ती नावे भारताच्या 28 प्रांतामध्ये एकूण 1108 एवढे आहेत. त्यांचे भारताच्या एकूण लोकसंख्येशी प्रमाण 16.6% एवढे आहे आणि अनुसूचित जमातीचे एकूण 744 ज्या जमाती भारताच्या 22 प्रांतामध्ये आहेत त्यांचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण 8.60 असे आहे. अशा या दोन अनुसूचींमधील जाती आणि जमाती संबंधी भारतीय लोकशाही गणराज्यात मनुष्य म्हणून स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे आणि असे प्रतिनिधित्व योग्य रीतीने वापरता यावे म्हणून त्यांच्या शिक्षण, सेवा, स्वातंत्र्य, व्यवसाय, संपत्ती या संदर्भातील जपणूक आणि वाढवणुकीसाठी विशेष तरतुदी देणारी ही कलमे आहेत. ही कलमे धार्मिक म्हणून वापरता येत नाहीत. ही कलमे भारतीय म्हणून वापरावयाची आहेत. जी योग्य रीतीने वापरल्या गेली तर समता आणि बंधुत्वाच्या तत्वावर समृद्ध भारताची उभारणी होऊ शकेल. याची मुहूर्तमेढ ब्रिटिश सरकारने घातली आणि भारतीय संविधानात ती 16व्या भागात 330 ते 342 या कलमांनी 1950 पासून क्रियान्वित करण्यात आली. यातील 341 आणि 342 कलम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या संरक्षण आणि विकास या संदर्भाने या सूचीतील जातींचे गट तपासणी करून कमी किंवा जास्त करण्याचे प्रावधान देखील करण्यात आलेले आहे. भारतीय संविधानातील ह्या कलमानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या प्रवर्गात मोडणाऱ्या काही जाती संदर्भातील कोणतीही बाब या सूचित नसलेल्या दुसऱ्या कोणत्याही चातुर्वर्ण्य संकल्पनेतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यामधील कोणत्याही एका जातीला किंवा जाती गटाला कायदेशीर हस्तक्षेप करण्याचा आणि प्रशासकीय हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्या व्यक्तींनी, संघटनांनी केवळ संविधानातील निर्देशाप्रमाणेच आपले अधिकार आणि कर्तव्य यांचा वापर करावा लागेल. याचा सरळ अर्थ आहे भारताचे मागासलेपण हे जाती वर्चस्व आणि जाती विषमतेमुळे निर्माण झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत भारतामध्ये जाती व्यवस्था कायम राहील तोपर्यंत अनुसूचित जाती जमातीसाठी संविधानातील ही प्रावधाने कायम राहतील आणि जोपर्यंत अनुसूचित जाती जमाती कायम राहतील तोपर्यंत भारताचे मागासलेपण कायम राहील. भारताच्या जनसामान्य माणसांमध्ये जाती वर्चस्व आणि वैयक्तिक समृद्धी या गोष्टीचे प्रभावी चलन असल्याने संविधान निर्मात्यांनी या विवक्षित वर्गासाठी विशेष तरतुदी केल्या. या तरतुदीची योग्य रीतीने ठराविक कालखंडात अंमलबजावणी झाली असती तर जागतिक नकाशावर भारताचे दैदिप्यमान चित्र रेखांकित झाले असते. परंतु जनमानसामध्ये या कलमांचे जातीवाचक अर्थ लावून आणि जाती अहंकार कायम ठेवून केल्या गेलेल्या विश्लेषणामुळे आरक्षणाचे असे गोंधळ अर्थ निर्माण करण्यात आलेले आहे.
आता दुसरा सगळ्यात महत्वाचा जो आज महाराष्ट्रामध्ये आंदोलनाने गाजलेला प्रश्न आहे तो आहे केवळ 340 कलमाचा. 340 या कलमाने शासित भारताची झोप उडवून दिली आहे आणि या एका कलमाचा संबंध भारतभर गोंधळ सुरू आहे. संविधानातले हे 340 कलम कसं आहे ते बघा. मागास वर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती. भारताच्या राज्य क्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या स्थितीचे व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्या यासंबंधी त्या प्रयोजनाकरता संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणती अनुदाने द्यावीत, कोणत्या शर्तींना अधीन राहून अशी अनुदाने द्यावीत त्यासंबंधी शिफारस करणे याकरिता राष्ट्रपतीला त्यास योग्य वाटतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला आयोग आदेशाद्वारे नियुक्त करता येईल आणि असा आयोग नियुक्त करणाऱ्या आदेशाद्वारे आयोगाने अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. याप्रमाणे नियुक्त केलेला आयोग त्याच्याकडे निर्देश दिलेल्या बाबीचे अन्वेषण करील आणि त्यास आढळून येईल अशी वस्तुस्थिती मांडणारा व त्याला उचित वाटतील अशा शिफारशी करणारा अहवाल राष्ट्रपतीस सादर करेल. राष्ट्रपती याप्रमाणे सादर केलेल्या अहवालाची प्रत त्यावर केलेल्या कार्यवाहीचे स्पष्टीकरण देणाऱ्या निवेदनासहित संसदेच्या प्रत्येक सभागृहाकडे ठेवण्याची व्यवस्था करेल. भारतीय संविधानातील हे 340 कलम संविधानाच्या भाग 16 मध्ये येत असले तरी ते या भागातील 12 कलमांच्या या कलमांशी काही संबंध येत नाही. परंतु गेली अनेक वर्ष या कलमांना आरक्षणाच्या नावाखाली इतर कलमाशी स्पर्धा लावलेली दिसून येते. हा आपसात ज्यांनी भांडायला नको, सामंजस्य ठेवायला हवे त्यांच्याशीच भांडण विकत घेण्याचा हा अफलातून प्रकार भारताच्या वर्णद्वेषी वंश परंपरेने केलेला आहे. या कलमातील शब्द आहेत मागास वर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करणे, त्यासाठी आयोगाची निर्मिती करणे. यात मागास वर्ग म्हणजे बॅकवर्ड क्लास कोणाला म्हणायचे याची व्याख्या करणे, त्यांना मागासवर्ग शिफारसी देणे, राष्ट्रपतींनी त्या संसदेत मांडून मंजूर करून घेऊन अंमलबजावणीसाठी प्रशासन व्यवस्थेत आणणे आणि ही प्रक्रिया निरंतर सुरू राहण्यासाठी दर 10 वर्षांनी आयोगाची नेमणूक करणे हा या कलमाचा मुख्य हेतू आहे. याचा अर्थ मागासवर्ग कोणाला म्हणावे याचे स्पष्ट उत्तर संविधान सभेसमोर नव्हते. मागासवर्ग कोणाला म्हणावे याचे उत्तर लोकप्रतिनिधी आणि त्यांचे पक्ष यांच्याकडे नाही. मागासवर्ग कोणाला म्हणावे याचे स्पष्ट उत्तर सरकारकडे नाही. या शब्दाची व्याप्ती ठरवून देण्यासाठी या कलमात केवळ सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले या 2 शब्दांमध्ये अर्थ लक्षात घेऊन मागासवर्गाची व्याख्या ठरविता येते. सामाजिक मागासलेपण कसे ठरणार तर भारतात जे समाज आहेत त्यांच्या एकमेकांच्या आपसी व्यवहारावरून त्यांच्या वागणुकीवरून ते ठरविले गेले पाहिजे. ज्या समाजाचे लोक दुसऱ्या समाजाच्या आज्ञेत राहतात, त्या समाजातील लोकांशी व्यावहारिक स्पर्धा करत नाहीत, त्यांच्याशी सन्मानाचे बोलणे करतात, त्यांच्या शिवराळ व एकेरी शब्दांना प्रमाण मानून माना डोलवितात, तो समाज त्या आधीच्या समाजापेक्षा मागासलेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय समाज व्यवस्था ही एकमेकाच्या शोषणावर आधारलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. ही बाब संविधान निर्मात्यांना पक्की माहीत होती. याबाबत इंग्रज सरकारला शेड्यूल्ड किंवा अनुसूची तयार करण्याचा सल्ला कोणीही दिला नाही. त्यामुळे सामाजिक मागासलेपण अजूनही भारताच्या चातुर्वर्ण्याधिष्ठित कोणत्याही समाजाच्या डोक्यात आले नाही. सामाजिक मागासलेपण म्हणजे चक्क गुलामगिरी ही वास्तविकताच अजूनही कोणाही पुढे आणली नाही. याचा अजून थोडा बारकाईने विचार केला पाहिजे. भारतामध्ये जाती व्यवस्था आहे. ही जाती व्यवस्था वर्णाधिष्ठित आहे. प्रथम स्थानावर विराजमान असलेला ब्राह्मण वर्ग आहे. वर्णव्यवस्थेत तो सर्वश्रेष्ठ आहे आणि जाती व्यवस्थेतही तो सर्वश्रेष्ठ आहे. ब्राह्मण वगळता इतर त्रैवर्णिकातील कोणत्याही वर्णाच्या समाजाच्या व्यक्तीच्या घरी वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम होतो. तो आजही ब्राह्मणांच्या उपस्थितीशिवाय सुरू होत नाही. जन्माचे, नामकरणाचे, विवाहाचे, मर्तिकाचे, श्राद्धाचे कोणतेही काम ब्राह्मणाशिवाय पूर्ण होत नाही. मंदिरातील देवी देवतांची पूजा ब्राह्मणांशिवाय पूर्ण होत नाही. या ब्राह्मण समाजाला खालच्या त्रैवर्णिकापैकी कोणीही आदेश देऊ शकत नाही, त्याचा अपमान करू शकत नाही, त्याचा यथोचित स्वागत आणि सत्कार केल्याशिवाय या त्रैवर्णिकांना मोक्ष मिळत नाही. ही भावना ज्या ज्या समाजाने जोपासली त्यांनी ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्यामुळे ब्राह्मणांच्या आज्ञात असलेले सगळे समाज हे ब्राह्मणापेक्षा मागासलेले समाज आहेत. आता हाच क्रम खाली उतरविला येतो. क्षत्रियांशी वैश्य असेच वागतात, वैश्यांशी शूद्र असेच वागतात. म्हणजे शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय ब्राह्मणांचा सन्मान करतात, वैश्य आणि क्षत्रिय ब्राह्मणांचा सन्मान करतात आणि क्षत्रिय हे ब्राह्मणांचा सन्मान करतात. या रीतीने प्रत्येक समाज आपल्या वरच्या समाजाचा सन्मान करतो आणि खालच्या समाजाचा अपमान करतो. हे आहे सामाजिक मागासलेपण.
ज्यामुळे वंशपरंपरेने गुलामगिरी अबाधित राहते आणि सामाजिक मागासलेपणाचा आर्थिक व्यवहाराशी काही सुतराम संबंध नाही. दुसरा शब्द आहे शैक्षणिक मागासलेपण. हे शैक्षणिक मागासलेपण कसे ठरणार? तर भारतामध्ये 2 प्रकारचे शिक्षण आहे. त्यातील पहिले आहे पारायणी शिक्षण आणि दुसरे आहे चिकित्सक शिक्षण. भारताच्या तथाकथित हिंदू संस्कृतीमध्ये 100% पारायणी शिक्षण दिले जाते. पारायणी शिक्षण म्हणजे जे ऐकले, जे वाचले त्याबद्दल प्रश्न विचारायचे नाही. जे ऐकले आणि वाचले ते तोंडपाठ केले, विना अर्थाचे, विना लक्षाचे ध्यानात ठेवले तर ठेवले, नाही तर पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा वारंवार तेच वाचत राहायचे. आणि याला शिक्षण म्हणून तो धागा पुढे न्यायचा. पुढे पाठ, मागे सपाट असे श्रद्धेचे आणि अंधश्रद्धेचे शिक्षण म्हणजे पारायणी शिक्षण. भारतीय समाज मनावर गेली 2,000 वर्षापासून या पारायणी शिक्षणाचा प्रचंड मोठा पगडा आहे. 2020च्या नव्या शैक्षणिक धोरणात या पारायणी शिक्षणाचा अंतर्भाव झालेला आहे. या शिक्षणामुळे माणसे होत नाहीत, ती श्रद्धावान होतात, ती अंधश्रद्धाळू होतात आणि ती गुलाम होतात. दुसरे आहे चिकित्सक शिक्षण, जे भारतात चार्वाकांनी सुरू केले, तथागत गौतम बुद्धांनी सुरू केले. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ह्या उच्च कोटीच्या विद्यापीठातून ते दिल्या गेले. मध्यंतरात ही परंपरा खंडित झाली आणि पुन्हा पारायणी शिक्षणाने फणा उगारला. मग इंग्रज आले, त्यांनी हे चिकित्सेचे शिक्षण सुरू केले. महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी हे चिकित्सेचे शिक्षण सुरू केले. इंग्रजांनी चिकित्सेचे शैक्षणिक धोरण स्वीकारले. सार्वजनिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे सुरू झाली. लॉर्ड हंटर, लॉर्ड मेकाले, मुदलियार, कोठारी यांची शैक्षणिक धोरणे अंमलात आली. चिकित्सा पद्धतीच्या शिक्षणात भगवान बुद्धाने सांगितलेला सिद्धांत शिकविला जातो. त्याच्या अनुमानावरून निष्कर्षापर्यंत पोहोचवता येते. निष्कर्ष निघाला की त्याचे सूत्र बनते, पुन्हा त्या सूत्राची चिकित्सा सुरू होते. या शिक्षण पद्धतीला चिकित्सक शिक्षण असे म्हटले जाते. या बाबतीत तथागत गौतमांनी सांगितलेले एक प्रवचन अतिशय महत्वाचे आहे. ते चिकित्सा शिक्षणाची बिनतोड व्याख्या करते. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असताना भगवान बुद्ध कालामांच्या केसपुत्त या नगरात आले. तेव्हा कालाम लोकांना बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली. तेव्हा ते तथागताजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून तथागताशी बोलले, भगवान, केसपुत्त या गावी येणारे काही श्रमण आपापली मते मांडतात आणि तीच सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा करतात. दुसऱ्याच्या मताचे ते खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी संभावना करतात. त्याचप्रमाणे दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात, त्यांचा महिमा गातात, परंतु ते त्याचबरोबर ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन आणि निर्भत्सना करतात. आणि म्हणून भगवान, त्या श्रमण ब्राह्मणापैकी कोणाचे सत्य मानावयाचे व कोणाचे असत्य मानावयाचे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झालेले आहे. तथागतांनी उत्तर दिले, तुमच्या मनात ही अनिश्चितता आणि ही शंका उद्भवली, याला योग्य कारण झालेले आहे. आणि अनिश्चिती आणि शंका खरोखर योग्य वेळी तुमच्या मनात उत्पन्न झालेली आहे. भगवान पुढे म्हणाले, हे कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृतदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ बाह्यतकारी खरे दिसते किंवा केवळ बाह्यतकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोण्या एका यतीने किंवा आचार्यांनी सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका. कालामांनी विचारले, मग आम्ही करायचे तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? तथागतांनी उत्तर दिले, कसोट्या ह्या स्वतःलाच विचारा. ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत काय? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढवते काय? कालामांनो, या पुढेही जाऊन तुम्ही असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता, हिंसा यांना सहाय्यक तर नाहीत. एवढेच पुरे नाही तर कालामांनो, आणखी पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की हे सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे नाहीत, हिंसेला प्रवृत्त करणारे नाहीत, चोरी करण्याला प्रेरणा देणारे नाहीत, कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे नाहीत, असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत. आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की अशा सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना? आणि अशा प्रश्नोत्तरानंतर तथागत म्हणाले, आणि कालामांनो, मीही नेमके हेच म्हणतोय. मी हेच म्हणालोय, जे केवळ ऐकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणाचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला आत्मानुभवाने वाटेल की या गोष्टी अहितकर, दोषार्य, शूद्रांनी निश्चिद्ध ठरवलेल्या आणि परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. ह्या पद्धतीचे शिक्षण म्हणजे खऱ्या अर्थाने चिकित्सा शिक्षण होय.
या दोन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते शिक्षण घेतल्याने शैक्षणिक मागासलेपण दूर होईल, म्हणजे शैक्षणिक मागासलेपणाचा कोणता निकष ठरवावा. भारतीय संविधानाचा थोडासा अभ्यास केला तर हे ध्यानात येते की आपल्या देशातील पारायणी शिक्षण हे आपल्या शैक्षणिक मागासलेपणाचे लक्षण आहे. चिकित्सक शिक्षण न घेणे हे आपल्या शैक्षणिक मागासलेपणाचे लक्षण आहे. भारताच्या चातुर्ण वर्ण व्यवस्थेत शूद्र समजल्या जाणाऱ्या प्रचंड जातू समूहामध्ये हेच शैक्षणिक मागासलेपण आहे. संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय मागासलेपणाची कारणे पूर्णपणे अभ्यासली होती, अनुभवली होती आणि त्या मागासलेपणाच्या वर्मावरच घाव उमटविण्यासाठी त्यांनी भारतीय संविधानात शूद्र लोकांसाठी हे 340वे कलम समाविष्ट केले आहे. या कलमाच्या अंमलबजावणीने भारतातील सारे शूद्र मुक्त होतील. स्वातंत्र्याच्या स्वप्नांची पूर्तता करणारे हे 340वे कलम आहे, ज्याच्या बाबत देशातील सर्व राजकीय पक्षांनी प्रचंड उदासीनता दाखवली आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल देशात सुरू झाला. 340वे कलम त्वरित अंमलात आणावे म्हणून कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे डॉक्टर पंजाबराव देशमुख या कृषी मंत्र्यांना घेऊन बाबासाहेब गेले. त्यांनी विनंती केली. सरदार पटेल स्वतः शूद्र जातीतील होते, पण मागासलेले आहोत याची माहिती सुद्धा त्यांना नव्हती. डॉक्टर आंबेडकरांनी ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. दिनांक 28 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी या कारणांसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ही गोष्ट या देशातील शूद्र समजले जाणारे बहुजन लोक ध्यानात घेतील का, आणि विरोधी खासदार म्हणून त्यांनी सत्ता पक्षाशी संघर्ष सुरू केला. या साऱ्यांचा परिणाम या 340 कलमासाठी झाला आणि नेहरू सरकारने दिनांक 29 जानेवारी 1953 रोजी आचार्य काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती केल्याचा आदेश काढला. दिनांक 30 मार्च 1955 या दिवशी कालेलकर आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपतीपुढे सादर केला. या अहवालात पुढील प्रमुख मुद्दे होते. मागास जाती म्हणजे कोण हे ठरविले गेले. मागास जातीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याची शिफारस केली गेली. हिंदू धर्मातील शूद्र वर्णात असलेल्या 2399 जाती ह्या मागास जाती ठरवण्यात आल्या. त्यामधील 837 जाती ह्या मोस्ट बॅकवर्ड कास्ट म्हणजे अति मागास जाती आहेत हे सांगण्यात आले. या मागास जातीच्या विकासासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रोफेशनल आणि टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेण्यासाठी 70% आरक्षणाची तरतूद केली आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये क्लास 1 म्हणजे वर्ग 1 चे अधिकारी यांच्या जागेवर 25%, क्लास 2 म्हणजे वर्ग 2 च्या जागेवर 33% आणि क्लास 3 आणि 4 म्हणजे वर्ग 3 आणि 4 या पदावर 40% आरक्षणाची तरतूद, अशा महत्वाच्या तरतुदी या 340 कलमानुसार आचार्य काका कालेलकर अहवालाने भारत सरकारला केल्या होत्या. या अहवालाच्या अंमलबजावणीने भारताची चातुर्वर्ण्य व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आली असती. या अहवालाच्या अंमलबजावणीने चिकित्सक शिक्षा पद्धतीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संविधानातील लोकशाही यंत्रणा मजबूत करण्यासाठी आपल्या बुद्धिकौशल्य आणि श्रमकौशल्याचा वापर केला असता. आपल्या देशातील सनातन शोषण व्यवस्था कायम ठेवणारे महत्वाचे 2 स्तंभ जे स्वतः ब्राह्मण आणि क्षत्रिय समजतात ते कोसळले असते. ही बाब आयोगाच्या अध्यक्षांच्या लक्षात आली. त्यांनी भारताच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेतली आणि या अहवालासोबत केवळ काका कालेलकर या एकट्यांची स्वाक्षरी असलेले पत्र पहिल्याच दर्शनी पानावर जोडले. त्यात लिहिले होते, या अहवालात नमूद असलेली सारी परिस्थिती, केलेल्या शिफारसी या आयोगाने जरी केल्या असल्या तरी हा अहवाल भारत सरकारने सध्या अंमलात आणू नये असे माझे मत आहे. हा अहवाल संसदेत ठेवू नये अशी मी शिफारस करत आहे. काका कालेलकर, अध्यक्ष. भारतीय संविधानातील हे 340वे कलम भारतातल्या शूद्रांसाठी त्यांचे मागासलेपण दूर करण्यासाठी या कलमांची अंमलबजावणी इमानदारीने सत्यान्वेषी पद्धतीने करणाऱ्या या आयोगाच्या इतर सदस्यांनी खूप मेहनतीने हा अहवाल तयार केला. परंतु आयोगाचा अध्यक्ष ब्राह्मण समाजाचा दिला. या ब्राह्मण अध्यक्षाचे इतर सभासदांची नावे समोर येऊ दिली नाहीत आणि कालेलकर कमिशन म्हणून हा अहवाल प्रसिद्ध केला आणि अखेरच्या क्षणी आपली ब्राह्मणी नीती वापरून पत्राच्या एका फटकाऱ्यात शूद्रांना धारातीर्थी पाडले. शूद्रांनी ब्राह्मणांच्या गुलामगिरीतच राहावे ही सनातन मानसिकता ऐन वेळी उफाळून वर आली आणि भारत सरकारने कालेलकर कमिशन कचरा कुंडीत टाकून दिले. याच कलम 340च्या अंमलबजावणीसाठी 20 डिसेंबर 1978 या दिवशी श्री बिंदेश्वरी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग गठीत करण्यात आला. या आयोगाला बनविण्यात मोरारजी देसाई यांचे या देशातील पहिले गैर काँग्रेसी सरकार कारणीभूत ठरले. जनता दल सरकार अशी या सरकारची ओळख होती. मंडल कमिशनने दिनांक 12 डिसेंबर 1980 ला आपला अहवाल राष्ट्रपतीला सादर केला. हा अहवाल सादर झाला त्यावेळी केंद्रामध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार आले होते आणि श्रीमती इंदिरा गांधी ह्या प्रधानमंत्री होत्या. मंडल आयोगाच्या अहवालाला मागास जाती म्हणून 3743 जातींचा समावेश आहे. आज या सर्व जातीमधील लोकसंख्या गृहीत धरली तर ती 60 कोटी एवढी होते.
130 कोटी लोकसंख्येपैकी 60 कोटी हे प्रमाण अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या वजा केल्यास एकूण लोकसंख्येच्या 54% एवढे भरते. मंडल आयोगाने या मागास जातीसाठी शिक्षणांमध्ये आणि सेवांमध्ये 27% आरक्षणाच्या तरतुदीची शिफारस केली. हे 27% आरक्षण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजातीला असलेल्या आरक्षणापेक्षा स्वतंत्र आणि वेगळे होते. त्यामुळे शूद्र वर्ग, अस्पृश्य वर्ग आणि आदिवासी वर्ग यांच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात प्रथमतः 49.5% ही आरक्षणाची मर्यादा होती. याशिवाय या मागास वर्गाच्या विकासासाठी मंडल आयोगाच्या 40 शिफारसी होत्या. त्यातील महत्वाच्या पुढील शिफारसी होत्या: सरंजामी जमीनदारी पद्धत नष्ट करून नवी भूमी सुधारणा कायदा तयार करून लागू करणे, अनुसूचित जाती आणि जनजातीनुसार सरकारी जमिनीचे वाटप मागासवर्गीयांना सुद्धा करण्यात यावे, केंद्र आणि राज्य सरकारांनी मागासवर्गीयांच्या कल्याणाचे व सुरक्षेचे स्वतंत्र मंत्रालय सुरू करणे, केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधीनस्थ असलेल्या तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण संस्थेमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण लागू करणे, मागासवर्गीय परिक्षेत्रातील अडाणी लोकांसाठी प्रौढ शिक्षणाची सुरुवात करणे, तसेच वसतिगृहे सुरू करणे. कलम 340 नुसार गठीत झालेल्या मागास जातीच्या मंडल आयोगाच्या शिफारसी सरकारपर्यंत पोहोचल्या आणि साऱ्या देशात रणकंदन माजले. मंडल आयोगाच्या अहवालाला विरोध आणि या अहवालाला समर्थन अशा दोन्ही प्रतिस्पर्धी फौजा भारताच्या राजकीय आणि सामाजिक आखाड्यात उतरल्या. माननीय कांशीराम, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, मायावती हे दिग्गज नेते समर्थनार्थ आवाज उठवित राहिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी या प्रधानमंत्र्यांच्या हत्या करण्यात आल्या. दिल्ली आणि उत्तरेकडील राज्य यांच्या प्रदेशातील मैदाने आणि सडका आंदोलनाच्या रक्ताने लांछित झाल्या. आणि अशा स्फोटक परिस्थितीत काँग्रेसमध्ये मंत्रिपदावर असलेले गृहमंत्री व्ही.पी. सिंग मंडल कमिशन लागू करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सोडून अलग झाले. जनता दल या नावाने त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत मिळवणी केली आणि 1989 साली त्यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारली. 7 ऑगस्ट 1990ला त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल लागू केला. उपपंतप्रधान असलेले देवीलाल यांनी या अहवालाचा विरोध करण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मंडल कमिशनच्या विरोधात भारतभर आंदोलन सुरू झाले. भारतीय जनता पक्षाने व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे व्ही.पी. सिंगांनी 7 नोव्हेंबर 1990ला आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षाने या मुद्द्याचे तापलेले वातावरण पाहून रामरथ यात्रा सुरू केली. शूद्र म्हणून गणलेल्या मागास जातीसाठी कुठलेही विशेष प्रावधान असूच नये ही वर्णश्रेष्ठत्वाची मानसिकता इतकी घट्ट रुजलेली होती की उज्ज्वल सिंग या नावाच्या गृहस्थाने मंडल कमिशन लागू करू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरकारने ही याचिका सर्वोच्च न्यायालयात योग्य रीतीने मांडावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या प्रसिद्ध वकिलांकडे विनंती केली. वकिलांनी ही केस सर्वोच्च न्यायालयात लढू नये म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्राह्मण आणि वैश्य समाजाच्या 31 वकिलांनी याविरुद्ध मोहीम उघडली आणि कोणत्याही वकिलाने वकीलपत्र देऊ नये असे संदेश पाठविला गेले. अखेरीस राम जेठमलानी नावाच्या वकिलाने सरकारच्या बाजूने ही केस लढवावी असे ठरले. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही केस ऐकली आणि दिनांक 6/11/1992 रोजी या याचिकेवर निर्णय दिला. ही याचिका निकाली काढली. मागासवर्गीयांचे सरकारी शिक्षण व नोकऱ्यांमधील 27% आरक्षणाची शिफारस मान्य केली. बाकी मंडल आयोगाच्या सगळ्या शिफारसी अमान्य केल्या. दिनांक 6/12/92 रोजी अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यासाठी भारतातील स्वयंसेवक एकत्र झाले. त्यांचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंगल, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि इतर नेते करत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शेड्यूल कास्ट समाजाचे कल्याण सिंग हे संघाचे कार्यकर्ते होते, तर भारताचे प्रधानमंत्री व्ही.पी. नरसिंगराव ब्राह्मण समाजाचे होते. बाबरी मशिदीच्या विध्वंस प्रकरणात मंडल आयोगाच्या शिफारसी जनमानसातून गायब झाल्या आणि त्याच्या जागी नरसिंगराव सरकारने सवर्ण प्रवर्गातील गरिबांसाठी 10% वेगळे आरक्षण 1991 साली लागू केले आणि ते कायम ठेवले. सर्वोच्च न्यायालयाने 2007 साली सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये दिलेले 27% आरक्षण स्थगित करून टाकले आणि मंडल आयोगाच्या पुढे गमती जमती करण्यात आल्या. आता भारतीय लोकशाही यंत्रणेत आरक्षणाबाबतची चढाओढ सुरू झाली आहे. अनुसूचित जाती जमातींना जसे आरक्षण मिळते तसेच आमच्या जातींनाही मिळाले पाहिजे यासाठी मोर्चे, आंदोलने, सभा संमेलने, मेळावे सुरू झाले. भारताच्या हरियाणा प्रदेशातील जाट हे सदन शेतकरी आहेत. चातुर्वर्ण व्यवस्थित त्याचा वर्ण क्षत्रिय आहे, म्हणजे ते शूद्र नाहीत आणि अस्पृश्यही नाहीत. तरी 2013 पासून 5% आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले. भारताच्या राजस्थान प्रदेशातील गुर्जरांनी 2006 पासून आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात केली. त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हायचे आहे, त्यासाठी त्यांचे आंदोलन आहे. आता मागासवर्गीय जातीत आम्हाला समाविष्ट करा असे ते म्हणत आहेत. त्यांना अनुसूचित जमातीत व मागास जातीत टाकून जातीसाठी 5% आरक्षण हवे आहे, त्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. भारताच्या गुजरात प्रदेशात पाटीदार समाजाच्या लोकांनी 2015 पासून आंदोलन सुरू केले. आमच्या जातीचा समावेश मागासवर्गीयांमध्ये करा आणि आम्हाला आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे.
भारताच्या महाराष्ट्र राज्यात आपल्याला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा या बॅनर खाली साऱ्या महाराष्ट्राची घुसळण करणारे मराठा आंदोलन चालविले. महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माजी मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या समितीच्या अहवालावरून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 10% आरक्षण मराठा समाजाला देऊन टाकले. याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आणि दिलेले मराठा आरक्षण स्थगित झाले. आता सरकार बदलले आणि मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रभर गोंधळ सुरू झालेला आहे. आता अस्तित्वात असलेल्या भारतातील केंद्र सरकारचा कोणताही मंत्री, प्रधानमंत्री, खासदार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती भारताच्या संविधानातील शब्दांचे, त्यातील निर्देशांचे अर्थ लावून कोणीही काम करताना दिसत नाही. जेवढी जास्त संभ्रमावस्था तेवढे त्यांचे नेतेगिरी जास्त विरोधकांना नामोहन करण्याची घाई अधिक, संधी अधिक आणि स्वतःला खुर्चीत बसण्याची अजून घाई. भारतीय लोकशाहीचे आज हे चित्र दिसत आहे. राजस्थानमधील गुज्जर, हरियाणामधील जाट, गुजरातमधील पाटीदार आणि महाराष्ट्रातील मराठे कोण आहेत? चातुर्वर्ण व्यवस्थेतील वर्ण श्रेष्ठत्वाच्या दुसऱ्या क्रमांकावरचे क्षत्रिय आहेत. लोकांवर राज्य करणे, प्रदेशावर राज्य करणे हा त्यांचा धर्म आहे, म्हणून ते राजे आहेत. राज्ये ढासळली तरी राजपत्र कायम आहे. हे क्षत्रिय असलेले लोक सामाजिक मागास नाहीत. हे क्षत्रिय असलेले लोक शैक्षणिक मागास नाहीत. महाराष्ट्रातीलच नमुना म्हणून उदाहरण घेऊ. महाराष्ट्राची राज्य म्हणून स्वतंत्र निर्मिती 1 मे 1960 या दिवसापासून झाली. त्याआधी महाराष्ट्र प्रदेशाच्या विभागलेल्या राज्याचे मुख्यमंत्री भादखेर आणि मुंबई प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय शुल्क हे मध्य प्रांत म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री होते. एवढेच नव्हे तर स्वतंत्र भारताचे संविधान जे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले, त्याच वेळी भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या 14 प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली, ती मुख्यमंत्री म्हणून 14 नावे ही ब्राह्मण समाजाचीच होती. नंतर स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाली. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र राज्याला 18 मुख्यमंत्री मिळाले. त्यापैकी 13 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदाराच्या जागा आहेत. हे आमदार कोणत्याही पक्षातून निवडून आलेले दिसत असले तरी सुरुवातीपासून मराठा समाजाचे आमदार बहुसंख्येने निवडून आलेले दिसतात. आजच्या विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या बहुमताचे सरकार असले आणि भारतीय जनता पक्ष आणि त्याचे सहयोगी पक्ष अल्पमतात असल्याचे विरोधी पक्षात दिसत असले तरी 136 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. आणि जातीच्या आधारावर हे एकत्र आले तर त्यांचेच सरकार स्थापन होऊ शकते, ही वस्तुस्थिती आहे. 1962च्या निवडणुकीच्या निकालापासून ते 2019च्या निवडणुकीच्या निकालापर्यंत 60% उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत. बहुसंख्य मराठा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामपंचायतीपासून संसदेत अग्रक्रमावर धडपडताना दिसतो. महाराष्ट्रातल्या 105 साखर कारखान्यांपैकी 86 साखर कारखाने मराठा समाजातील नेत्यांचे आहेत. महाराष्ट्रातील सहकार चळवळीने उभे केलेले कारखाने, सोसायट्या, पतसंस्था, सरकारी बँका यातील 70% प्रमाण मराठ्यांच्या आधिपत्याखाली आहेत. महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण शिक्षण क्षेत्रातील शिक्षण संस्थांपैकी 55% शिक्षण संस्था या मराठ्यांच्या आहेत. महाराष्ट्रातील एकूण शेत जमिनीपैकी 60%पेक्षा जास्त जमिनीचे मालक हे मराठा समाजातील लोक आहेत. पूर्वापार चालत आलेल्या सरंजामशाहीचे वर्चस्व मराठा देशमुखाकडेच राहिले आहे. गावातील सणासुदीच्या बैलपोळ्याचा मान आजही गावचा पाटील म्हणून मराठ्याकडेच आहे. मग तरीही मराठा समाज मागासवर्गीय आहे म्हणून मराठा समाजाला अनुसूचित जातीला जे आरक्षण हवे तसेच आरक्षण का हवे? अनुसूचित जाती व पूर्वीच्या अस्पृश्य जाती होत्या, मराठा समाज हा अस्पृश्य होता काय? अनुसूचित जमातीला जसे आरक्षण आहे तसे मराठ्यांना आरक्षण का हवे? अनुसूचित जमाती ह्या पूर्वीच्या जंगलातील आदिम जमाती होत्या, मराठा समाज असा आदिम जमातीचा समूह आहे काय? मराठा समाजाला मागास वर्गाला जसे मंडल आयोगामुळे मिळाले तसे आरक्षण का हवे? मराठा समाज हा मागास समाजासारखा शूद्र वर्णात मोडतो का? तर नाही. मराठा समाजाला यापैकी कुठल्याही प्रवर्गाचे आरक्षण संवैधानिकरित्या मिळू शकणार नाही. ही गोष्ट केवळ या देशातील चातुर्वर्ण्य व्यवस्था पक्की करणाऱ्या ब्राह्मण समाजाला माहीत आहे. ब्राह्मण समाजातील लोकांनी ज्यांना राजसत्तेत रस आहे पण सिंहासनावर नको, सिंहासनावर बसलेल्यांना आदेशित करण्याची पूर्वापार चालत आलेली त्यांची शक्ती आजही जे उपयोगात सर्रासपणे आणत आहेत त्या राज्यकर्त्यांना ते क्षत्रियाचा दर्जा देतात आणि आपण सल्लागार म्हणून, कर्मचारी म्हणून अप्रत्यक्षरित्या सत्ता गाजवीत राहतात. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मणाला कुठलेही काम वर्ज्य नाही. कुठल्याही कामाचे पाप लागत नाही.
खूप जुना मित्र असला तरी वेळ प्रसंगी त्याला फसविल्याचे काही दुःख होत नाही. त्यासाठी त्यांनी मनुस्मृती नावाच्या कायद्याचा ग्रंथ तयार केला. त्यात वेळोवेळी परिष्करणे केली आणि स्वतःला पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ प्राणी घोषित केले. कारण भारतात ब्राह्मण हा भूदेव आहे. त्याने केलेल्या वारांनी सारे वर्ण भ्रमित होतात. त्यांच्या कर्तृत्व चलाखीने साऱ्यांची डोकी त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जवळच्याच भाऊबंधाचा नाश करण्याची शक्ती प्राप्त होते आणि त्याबद्दल झालेल्या अन्यायाची सजा आणि न्याय करण्याची गोष्टही ब्राह्मणाच्याच हातात असते. कारण भारतात ब्राह्मण हा भूदेव आहे. महाराष्ट्राबरोबर भारताच्या साऱ्या प्रांतात जे जे स्वतःला क्षत्रिय समजतात त्या सर्व जाती ब्राह्मणांशी न लढता अस्पृश्यांशी शूद्रांशी लढत आहेत हेच चित्र दिसते. आणि त्यामुळे भारताच्या लोकशाहीचे विकृतीकरण झालेले आहे. कारण मनुस्मृतीचा एक सुंदर नियम आहे, ज्याला मारावयाचे त्याच्याशी प्रथम मैत्री करावयाची. त्याच्याशी मैत्री पक्की झाली की त्याला फसवायचे आणि तू फसलाच ही गोष्ट मला माहीत झाली आहे हे त्याच्याच कानात सांगायचे आणि त्या आधारावर त्याला समोर करायचे आणि त्याच्या जवळच्या लोकांकडून त्याचा खात्मा करायचा. हिंदूंच्या 10 अवतार कथांमध्ये परशुरामाची अवतार कथा आहे. परशुराम हा जमदग्नीचा मुलगा आहे. वडिलांच्या सांगण्यावरून तो स्वतःची आई रेणुका हिचे मुंडके छाटतो आणि तिचा खून करतो. पृथ्वी तलावर क्षत्रियांचे राज्य असते. हा परशुराम 21 वेळा क्षत्रियांशी लढाई करतो आणि पृथ्वीवर एकही क्षत्रिय जिवंत ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा करतो आणि ती पूर्ण करतो. परशुराम अवतार आदी मनुस्मृतीच्या चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 द्विजवर्ण होते. त्यात उपनयनाचा त्यांना अधिकार होता. परंतु परशुरामाने क्षत्रिय हा वर्ण नष्ट केल्यामुळे पृथ्वीवर आता एकही क्षत्रिय शिल्लक नसल्याने केवळ ब्राह्मण आणि वैश्य हे द्विज आणि शूद्र हा 3रा वर्ण एवढेच वर्ण शिल्लक आहेत. कृष्णभेट शिरोमणी नावाच्या ब्राह्मण पंडिताने मनुस्मृती या ग्रंथाचे परिष्करण करताना शूद्राचार शिरोमणी नावाचा शास्त्रीय ग्रंथ लिहिला. त्यात त्याने लिहिले की भारतवर्षात धनानंद नावाच्या क्षत्रिय सम्राटाचे वंशपरंपरेने चालत आलेले राज्य होते. परशुरामाने त्याचा निपात करून ही पृथ्वी निक्षत्रिय करून सोडली. नंदांतम क्षत्रिय कुलम, नंद घराण्याचा क्षत्रिय वंशच कोणीच शिल्लक नसल्याने आता पृथ्वी तलावावर ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र हे 3च अर्थ उरलेले आहेत. या शास्त्रामुळे ब्राह्मण पंडितांनी शिवाजी महाराजाचा ते क्षत्रिय नसल्याने राज्याभिषेक नाकारला. यामुळे भारतीय लोकांनी ब्राह्मणांचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या सगळ्या पदाचा उपयोग केला. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्ण द्विजाती आणि 4थी एक जात शूद्र आणि 5वी कोणतीही जात नाही असं ज्या वर्ण व्यवस्थेत जाती व्यवस्थेत आहे त्या व्यवस्थेत आपण कसे जगणार तर त्याच्यासाठी संविधानाचा एकच एक आधार आहे आणि ते आहे मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे मराठा हे क्षत्रिय जातीचे आहेत आणि शूद्र जातीसाठी भारतीय संविधानात असलेले कलम 340 त्यांना लागू होत नाही. अस्पृश्य जाती आणि आदिवासी जातीसाठी लागू असलेले 330 ते 342 ही मनुस्मृती बाह्य 5व्या वर्णासाठी असलेली कलमे त्यांना लागू होत नाहीत. आता क्षत्रिय असलेल्या मराठ्यांनी, गुर्जरांनी, पाटीदारांनी, ठाकुरांनी, जाटांनी शूद्र होऊन ब्राह्मणांचा निपात करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील 340 कलम लागू करून एक नवा आयोग बनवावा. शूद्रांच्या संख्येच्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक सुविधा, राजकीय व्यवस्थापन आणि अर्थव्यवस्था लागू केली तरच हे लोकशाही राज्यव्यवस्थेचे सरंजामी गोंधळ अर्थ थांबतील. नाही तर कठीण गोष्ट आहे. याच 16 कलमातील 6 मधल्या उपक्रमाने जिथे 50% आरक्षणाची तरतूद केली, ज्या देशामध्ये 85% लोकांसाठी 50% आरक्षण आणि 15% लोकांसाठी 15% आरक्षण ही विषमता संविधानाच्या याच कलमाने नष्ट होऊ शकते. म्हणून आता ज्या सरकारांनी जनजातीची जातीनिहाय जनगणना करावी, ती शैक्षणिक मागासलेपण पाहावं, ते सामाजिक मागासलेपण पाहावं आणि त्यांचं आर्थिक मागासलेपण सुद्धा पाहावं. भारतीय संविधानामध्ये आर्थिक मागासलेपणावर कोणताही शब्द नाही. आर्थिक मागासलेपण आज असेल ती उद्या आर्थिक सुबत्ता येऊ शकते, पण सामाजिक मागासलेपण जर असेल तर जोपर्यंत त्या समाजात ती जात आहे तो कितीही श्रेष्ठ असला धनाने, श्रीमंतीने, विद्वत्तेने, तरीही त्याचे सामाजिक मागासलेपण जात नाही. तो कितीही असला शैक्षणिक मोठा पुढारी तरी त्याचे शिक्षणाने मागासलेपण जात नाही. म्हणून सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हा विचार करून आता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये हे जे ब्राह्मण्यवादी सरकार आहे, ज्याला बीजेपी सरकार चालवते असं म्हणतात, ज्याला RSS सरकार चालवते असं म्हणतात, आणि माझ्या निरीक्षणातलं दुर्दैव असं आहे मित्र हो की या 3.5% लोकांना
बहुजन समाजातले जे स्वतःला ओबीसी समजतात, जे स्वतःला मराठे समजतात, जे स्वतःला कुणबी समजतात, जे स्वतःला तेली माळी बाकीचे समजतात, हे RSSचे कट्टर समर्थक आहेत, हे बीजेपीचे कट्टर समर्थक आहेत, हे बीजेपीने सांगितलेल्या आदेशाचे पालन करणारे आहेत. याचा अर्थ बीजेपी म्हणजे ब्राह्मणांचं राज्य आणि ते राज्य मान्य करणारे हे लोक आहेत. जोपर्यंत आपल्या देशामध्ये ब्राह्मणाचे राज्य राहील तोपर्यंत विषमता कायम राहील, तोपर्यंत गुलामगिरी कायम राहील. आणि त्यांनी शब्द दिला आहे 1925 साली की 2025 नंतर पुष्यमित्राने जशी सम्राट बृहद्रथाची हत्या केली आणि पुन्हा हिंदू धर्म आणला, सनातनी धर्म आणला, वैदिक धर्म आणला आणि ब्राह्मणांची पकड खूप पक्की केली, आणि जे सम्राट अशोकाने दिलेल्या शिक्षणामुळे, भगवान बुद्धांनी केलेल्या धर्म उपदेशामुळे हा देश सुजलाम सुफलाम झाला होता. इथली मानवता उच्चतम पातळीवर पोहोचलेली होती. ती नष्ट करण्याचं काम पुष्यमित्र शृंगाने केलं. आता ती परिस्थिती आलेली आहे. आता वर्तमानातील पुष्यमित्र शृंग कोण आहे हे ओळखलं पाहिजे. तो कधी मुख्यमंत्र्याच्या रूपात, कधी उपमुख्यमंत्र्याच्या रूपात, कधी गृहमंत्र्याच्या रूपात, कधी दळणवळण मंत्र्याच्या रूपात, कधी संरक्षण मंत्र्याच्या रूपात, बहुजनांच्या बहुमतावर असलेल्या रूपांमध्ये 15% लोकांचं राज्य या 85% लोकांवर चालू ठेवणं हा भारतीय संविधानाचा अपमान आहे. ही भारतीय संविधानाची कलमं दर दिवशी मोडीत काढत आहे. भांडणं लावून देतात आणि दुसराच कायदा करतात. दुसरीकडे आपली आंदोलनं पेटवून देतात आणि त्यांच्या भल्याचा कायदा करतात. ज्या संविधानामध्ये लोकसेवा आयोग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, त्या लोकसेवा आयोगाच्या शिफारशी किंवा त्यांच्या परीक्षेना जे बसत नाहीत त्यांना डायरेक्ट उपसचिव पदावर बसवली जाते. अशा 87 लोकांना कोणतीही परीक्षा देताना केवळ ते एका उच्च वर्णाचे आहेत म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. उत्तर प्रदेशामध्ये जे न्यायाधीश बनवायचे आहेत त्या 37 न्यायाधीशांमध्ये एकाच उच्चवर्णीयांचे लोक येतात. त्या दिवशी ही वर्णव्यवस्था पक्की होते. भारतीय संविधानाचा अधःपात होतो, कारण त्यांना भारतीय संविधान हे 2025 साली नष्ट करायचे आहे. आता भारतातल्या या 85% बहुजन समजल्या जाणाऱ्या या त्रैवर्णिकांनी ही ध्यानात घेण्याची गोष्ट आहे की तुम्हाला स्वतंत्र राहायचं आहे की गुलाम राहायचं आहे. तुमच्या मुलाबाळांना गुलामीचे असे दिवस दिसायचे असतील तर आता तुम्ही एक लक्षात घ्या की तुमची मुलं जी आता तरुण झालेली आहेत ती कसे काय झेंडे हातात घेतात, ते कसे काय कावड यात्रा काढतात, ते कसे काय आंदोलनात उड्या मारतात, ते कसे काय बस जाडतात. ब्राह्मणाचा मुलगा का जाडत नाही, तो कसा प्रदेशात शिकायला जातो, हा विचार केला पाहिजे आणि लोकशाही यंत्रणा टिकवली पाहिजे. आता भ्रमण करणारे, भुलवणारे शब्द या बळी न पडता एक सच्चा भारतीय नागरिक म्हणून भारतीय संविधानातलं पहिलं वाक्य आहे की वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही कोण्या धर्माचे नाही, कोण्या जातीचे नाही, हिंदू मुसलमान हा आमचा वाद नाही. आम्ही सारे भारतात राहणारे म्हणजे भारतीय आहोत. आणि भारतात असलेली सारी भारतीय माणसे हे जागरूकतेने ज्या दिवशी या विषमतेच्या विचाराला फेकून देतील तरच आपण स्वतंत्र राहू, आपला देश स्वतंत्र राहील. नाही तर सम्राट अशोकाने दिलेली स्वतंत्रता जशी पुष्यमित्राच्या रूपाने पुन्हा गुलामीत बनली तशी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली स्वतंत्रता पुन्हा गुलामीत बनणार आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटते की माझा हे ऐकणाऱ्या लोकांनी सावध चित्ताने, शांततेने भारतीय संविधानाच्या या कलमांचा अभ्यास करावा, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना समजून सांगावं. कारण या संविधानातला एक शब्द असा आहे की भारताच्या 21 वर्ष वयाच्या कोणत्याही नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. राजीव गांधी ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी त्यांनी तो 18 वर्षावर आणला. म्हणजे भारतातल्या 18 वर्ष वयाच्या कोणत्याही नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि संविधानात मतदार हा राजा आहे, तोच सरकार निवडून आणू शकतो. म्हणून मतदारांनी आपली मतं, हा पक्षाचा हा माणूस आहे, तो असा माणूस आहे, त्याने मला दारू पाजायला पैसे दिले, त्याने मला माझं मत विकत घ्यायला पैसे दिले, हे होणार आहे. आता आनंदाचा शिदा सुरू झालाय ना आपल्या देशामध्ये. याच लोकांनी फुकट वाटायची सवय सुरू केली. भिक्षा मागणे हा फुकट वाटपाचा प्रकार आहे. आता पुन्हा दिवाळी आली, आनंदाचा शिदा. कशाला देता 100 रुपयाला? त्याच्यापेक्षा त्याला 100 रुपये कसे कमवता येतील, त्याच्या श्रमाचा पैसा त्याला मिळाला पाहिजे, त्याचं त्याला अन्न खाऊ घाला ना. फुकट काय देता?
शेतकऱ्यांना काय आता फुकट अनुदान, पंतप्रधान योजना. कशाला पंतप्रधान योजना देता? तो जे शेतात पिकवते ना त्याचा जो खर्च आहे त्याच्या दुप्पट तुम्हीच सांगितलं होतं ना, तो उत्पन्नाच्या खर्चाच्या दुप्पट तुम्ही उत्पन्नाचा पैसा देणार म्हणून. तो का देत नाही? त्याला लाचार कशाला बनवता? लाचार बनवणे म्हणजे गुलामी करणे आहे. आणि भारतातले लोक उपाशीपोटी राहतात, त्यांच्या डोक्यामध्ये विद्वत्ता नाही, शिक्षण नाही. हे त्यांचं सामाजिक मागासलेलेपण आहे, हे शैक्षणिक मागासलेपण आहे. तेव्हा अशा लोकांनी आता यांची अशी घेऊ नये. मदत गंमत झाली, उज्ज्वला योजना आणली, सिलेंडर फ्री दिलं. 440 त्यावेळी भाव होता, आता 1100 रुपये केला, आता पुन्हा 900 रुपये केला. म्हणजे उज्ज्वला योजनेत थोडंसं गाजर दाखवायचं एका सिलेंडरचं आणि पैसा वसूल करायचा चौपट पाचपट. ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था ज्या संस्कृतीने केली त्या संस्कृतीचं नाव मित्र हो मनुस्मृतीची संस्कृती आहे. ही संस्कृती आपल्या देशात आली तर आपल्याला पुन्हा गुलाम व्हावं लागेल. तेव्हा कृपा करून ह्या गुलामीला आपण सोडून दिलं पाहिजे अशी मी आपणाला विनंती करत आहे. माझं खरं म्हणजे माझ्या पुस्तकाचं वाचन करणं मला फार गरजेचं वाटलं म्हणून मी वाचलं. आपण ते पुन्हा लक्षात घ्या. हे पुस्तक तुम्हाला मिळेल मराठ्याचा. या पुस्तकाचं नाव आहे आरक्षण, सरळ शब्दांचा गोंधळ अर्थ. 50 रुपये किमतीचं पुस्तक आहे, अर्ध्या किमतीत मिळू शकेल. सुधीर प्रकाशन इथे वर्धेला आहे, त्यांनी ती पुस्तकं छापलेली आहे. आपण आवर्जून वाचा. आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना वाचायला द्या, त्यांना संविधान वाचायला द्या, त्यातली कलमं वाचायला द्या. आणि येणाऱ्या निवडणुकीत हे जे सरंजामी लोक आहेत, मग ते काँग्रेसचे असो कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना हद्दपार करा. तरच ही लोकशाही यंत्रणा कायम राहील. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो. जय भीम.